नमस्कार मित्रांनो, मी संदीप यारंडे। हे आपण जर बघितलं ना मित्रांनो की बाकी लोकांना काय वाटतं, शेती म्हणजे मजाक वाटते लोकांना, आहे की नाही। शेतकरी म्हणजे काही लोक जे छोटे छोटे उद्योग धंदेवाले लोक काय म्हणतात बुवा की शेतकऱ्याला शासन कर्जमाफी देतंय, शेतकऱ्याला एवढ्या योजना देतंय, तरी शेतकरी का रडतो, म्हणजे शेतकरी का ओरडतो। तर मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, त्या छोटे छोटे उद्योग धंदेवाले म्हणा, मोठे उद्योग धंदेवाले म्हणा, यांच्यात आणि आमच्यामध्ये फरक एवढा आहे का त्यांचं म्हणणं आहे बुवा शेतकऱ्याला कर्जमाफी सरकार देतंय, काही नुकसान भरपाई सरकार शेतकऱ्याला देतंय। तसं आम्ही जे उद्योग धंदेवाले आम्हाला हे कर्जमाफी शेतकऱ्यासारखं आम्हाला शासन कर्जमाफ करीत नाही। हा, पण आपल्याला माहिती आहे की बुवा यांना उद्योग धंद्याला सबसिडी असती, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्यासारखी कर्जमाफी देत नाही, तरी आम्ही ओरडत नाही। पण फरक हा आहे मित्रांनो, आपल्याला त्यांना हा सांगायचा आहे की बाबा तुम्हाला जो तुमचा जे व्यवसाय आहे हा तुमच्या 100% हातामध्ये असतो। म्हणजे जसं तुम्ही 1000 रुपये टाकले त्या धंद्यामध्ये, तर तुम्हाला गॅरंटी की बाबा याच्यातून 2000 आपल्याला परत मिळणार आहे किंवा 1500 आपल्याला परत मिळणार आहे। तसं आमचा जे व्यवसाय मित्रा हा शेती, याच्यातून आम्हाला गॅरंटी नाही आहे की आम्ही 1000 टाकले तर 1000ची 1 रुपया होईल का 1 लाख होईल का 10 रुपये होतील, आम्हाला काही सांगता येत नाही। म्हणून आम्हाला त्याची श्वासात गॅरंटी नाही। त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणतात की बाबा शेतकऱ्याला शासन कर्जमाफी देते, तर त्याच्या मागचं आणखीन एक गोष्ट अशी मित्रा की आमचं 100% जे हे पुरं निसर्गावर अवलंबून आमची शेती आहे। जसं तुम्ही तुमच्या 100% तुमच्या हातामध्ये राहतं, तसं आमच्या हातामध्ये आमच्या शेती व्यवसायामध्ये काहीच नाही। आमच्या हातामध्ये फक्त एक कष्ट, घाम, पैसा लावणं, कष्ट करणं, घाम गाळणं, बस एवढं आमच्या हातामध्ये मित्रा। कारण हे कमून सांगू राहिलो मी, कारण ज्यावेळेस तुम्ही असं बोलताना तर त्यावेळेस आम्हाला इतकं वाईट वाटतंय की बाबा जसं तुम्ही एखादा प्रोडक्ट जर बनवला ना, छोट्या उद्योग धंद्यावाले म्हणा, मोठे म्हणा, तर त्याची किंमत ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे। तसा आम्ही जे शेतकरी आहे, आमचा जो शेती व्यवसाय आहे, शासन सांगतंय हे शेती व्यवसाय आहे, आम्ही जर एखादा इथून उत्पन्न काढलं तर त्याचा भाव ठरवायचा अधिकार पण आम्हाला नाही। म्हणजे ह्या तुमच्यात तर आमच्यात एवढी मोठी तफावत आहे। कारण एक तर आमच्या हातामध्ये आम्ही जे बनविलेलं आहे, रात्रंदिवस जे आम्ही कष्ट घेतलेले त्याचा पण भाव ठरवायचा अधिकार आम्हाला नाही आहे। म्हणून तुमच्यात आणि आमच्यामध्ये एवढी तफावत आहे, आणि म्हणून हा शेतकरी वरडणारच आहे, शेतकरी हा शासनाकडे मागणारच आहे। जर शेतकऱ्याला त्याचा भाव ठरवायचा अधिकार जर शासनाने दिला, आणि दुसरी गोष्ट की जसं तुम्हाला उद्योग धंद्याला जे शासन सुविधा देतं तसं जर शेतीवर द्यायला पाहिजे। आज 1 एकर ज्यावेळेस बँकेकडे गहाण ठेवलं तर तिथं कुठे 40-45 हजार रुपये लोन मिळतंय, 80-70-80 हजारापर्यंत लोन मिळतंय। म्हणजे ही परिस्थिती आमच्या शेती व्यवसायाची, ही परिस्थिती आहे ह्या शेतकरी लोकांची। आणि तुम्ही सहज म्हणता शेतकऱ्याला एवढं शासन देतं तरी शेतकरी वरडतात। अरे त्याच्या मागची बाजू समजून घ्या, तुमच्यात आणि आमच्यात केवढा मोठा फरक आहे हा बघा। तुमच्यात आणि आमच्यात किती मोठा समतोल म्हणजे नाहीच आहे। आणि शासन सांगतंय शेती हा व्यवसाय, जर शासनाने मी जसं सांगितलं की बाबा शेतकऱ्याचे भाव ठरायचा अधिकार जर शेतकऱ्याला दिला, दुसरी गोष्ट जसं तुम्ही MIDC तयार करून तिथं कंपनी उभा करता, तसं आमच्या शेतीला दिवसा लाईट 24 तास जरा लाईट दिली, आम्हाला रस्ते पक्के दिले शेतीसाठी, आमचा भाव ठरायचा अधिकार आम्हाला दिला, तर बघा शेतकरी पण कधी तुमच्याकडे हात पसरणार नाही, कधीही आंदोलन करणार नाही, कधीही शेतकरी वरडणार नाही मित्रांनो। म्हणून शेतकरीची खंत एकच आहे की जो एका दाण्याची 1000 दाणे करतो, त्याचीच परिस्थिती आज बिकट आहे मित्रांनो। आणि तो लोकाला जगिणारा, म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणल्या जाते। पण आज ह्या जगाच्या पोशिंद्याची परिस्थितीच ही अशी पद्धत आहे की त्याला आई भीक मागून देईना आणि बाप खाऊन देईना, म्हणजे अशी सत्य परिस्थिती आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।